मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीपाद श्री वल्लभ चरित्रमधला अध्याय 22वा। या अगोदर आपले 21 अध्याय झाले आहेत। तर बरेच काही तुमच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। काही जणांच्या दीदींच्या कमेंट्स आल्या की व्हिडिओ माझ्यापर्यंत येत नाही, तर कसा काय पोचावावा। तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, चॅनलवर एकच वेळा सबस्क्राईब करा। बार बार मी जर प्रत्येक नवीन व्ह्यूअर्स येतो तर त्याला सबस्क्राईब करायला सांगते। तर तुम्ही ज्यांनी एकच वेळा सबस्क्राईब केलं आहे त्याला घडी घडी सबस्क्राईबचं बटन दाबायची गरज नाही आहे आणि ऑलवर क्लिक करा। एकच वेळा सबस्क्राईब दाबावे आणि ऑल पण एकच वेळा करावे। फक्त लाईक आणि कमेंट्स दररोज करावे। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने अध्याय 22वा ऐकणार आहोत। लाईक कमेंट्स करा म्हणजे तुमच्या समोर वारंवार व्हिडिओ येईल। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमो श्री दत्त रूपा श्रीपादा निज भक्ता सकल सौख्यदा निवारून सकल आपदा मेळविशी स्वस्वरूपी प्रभु दत्ता करुणा करा सगुण ब्रह्म अवतारा कृपे भवतापवारा दया सिंधू गुरुराया श्री दत्त भक्त पालका श्री गुरु ज्ञानदायिका त्रिविध ताप निवारका छेदुनिया अवघी भ्रांती भावे शरीर मन वाणी अर्पू तुझ्या या चरणी अंतकरण रंगो नामस्मरणी कृपा करूगा ऐसी सत्वर घेई धावरे षडरूपी पीडती सारे कर्मभांद असक्ती पसारे सरो तुझ्या कृपेने शरणम ममम श्री दत्त मंत्र भरू दे चित्त राहू होऊन भक्त विभक्त न हो कदा आराम सदा तव पायी चित्त जडो सर्वदा ही बुडतो मी करी घाई उधरी स्वध्यान सांडूनी हराम झालो संसारी विषयी रमलो परप परी जप तप योग नसे तरी तारक तू दयाघन शंकर भट विचारती बंगारपसी महाराज मज शंका ऐसी कारण काय जगदीशासी बरे वाईट निर्माणिया काही दिसती सज्जन काही असते दुर्जन तेने अधिकची कर्मबंधन माया मोह वाढवत असे नसते माया मोह जरी सज्जन दुर्जन भेद तरी का भूलता जीव खरोखरी सांगा स्वामी योगिया हसून अति प्रसन्नतेने सांगती मंगरपा प्रेमाने प्रश्न भला जिज्ञासाने जीव खरोखरी सांगा स्वामी या योगिया हसून अति प्रसन्नने दंड ततातून सारी सृष्टी मृत्यू नसता शांत जीवन मृत्यू परम विश्रांती जाण दैत्य होई गुणवर्धन निरपेक्ष प्रेमाने मृत्यू भये सदप्रवृत्ती नाना आचार स्थिती प्रकटे विवेके उद्धर्व गती विचारकांची माया भ्रमे जीवांसी वासना वशे कर्मांसी करणे भोगणे परिणामांसी घडे तया वासने स्तव तो देह पुरी वसे तेने पुरुष खरोखरी तो न आत्मा निर्धारी अद्भव सच्चिद घन आत्मा सच्चिदानंद घन सदा सर्वदा परिपूर्ण तेथे माया भ्रम जान असे ना कदाकाळी आत्मा अजन्मा अचित्य जान व्यक्ता व्यक्त सनातन उदयपणे संपूर्ण आदि दैव सत्ता जयाची सुजन विघटन तेथेही सर्व चालक शक्ती पायी सृष्टी चालक वलन कर्म ही करो तो देव आज्ञेत भूलोकी मानव देहास महत्व असे खास साधने येथीची मोक्षास तेने हे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र सुख दुःखादी पूर्व कर्मानुसार केवळ सुखी वा दुखी नर नसे कोणी दत्तात्मक व्यवहार करीत असे भ्रांतीने केले जे जे कर्म तयाचे बंधन फल भोगण्याचे परिफळ कालांतराने तयाच्या नाट्य वाडे विविधतेने स्वतंत्र असे मानव थोडा सदसद न कळता पायी खोडा तीव्र पाप पुण्याने जोडा फल तयाचे तत्काळ होता बाळ अधर्माची संत सज्जन छळाची होती परिस्थिती जगताची अवतरतो भगवंत निवारी तो अधर्म दुराचारी रक्षी संत सजन परोपकारी वाटे स्वरूपानंद कुसरी दयाळू तो तेने गुणे आस्तिक परमेश्वराकर्षणाने होती सत्कर्म प्रवृत्त त्याने नास्तिक विषयी दुष्कर्मनाने परमात्मा सकलाधार वर्तन जयाचे जैसे फल पावतो तैसे परमात्मा तरी असे दयाळू न्यायी कृपावंत राजे पिठखापूर प्रांतीचे असती बेलू प्रभू नावाचे प्रजाहित दक्ष साचे गुप्त वेशे स्वय फिरती ऐकली कीर्ती श्रीपादांची बालमूर्ती दिव्य शक्तीची चमत्कारी त्या भेटण्याची इच्छा होई तयांना पाठवून आपल्या सेवकास निरोप पाठविते अप्पल राजास सवे घेऊन श्रीपादास येई जे दरबारी सांगती सेवक बापान्यू लुसी जे आजोबा श्रीपाद स्वामींसी राजा भेटीस्तव दरबारांशी यावे त्वरित श्रीपादाने भक्तिभावन राजा मनी अहंकारी आज्ञा करी जन्मी महाराज मी सर्व सत्ताधनी हे न चाले मजपाशी मम दर्शन असता लीनता घडे ते अनन्य भक्ता परिपूर्ण मी तत्वता कावू जाऊ दरबारी राजा जरी तो नगरीचा चक्रवर्ती सम्राट मी ब्रह्मांडचा
जरी सोस मम दर्शनाचा नजरण्यास येई, जे ऐकून वास्तव्य स्वामींचे तात आजोबा श्रीपादांचे कळविले. मनोगत जयांचे संतापे राजा ऐकून, राजा मी या नगरी पोर एक मम आज्ञेचा भंग करी कसा त्याचा पाहू प्रभाव. आतांची बोलती एवढीची राजास आला भावेळ खास, सिंहासनावरून भूमीस पडे घसरून ते धवा. सेवक धावती आश्चर्याने सेवा करती नाना यत्ने, परी तो शक्ती हर्षाने पीडा अत्यंत भोगतसी पाचारती. राजा पुरोहिता स्वयंभू श्री दत्ता देई प्रसाद तीर्था लावी विभूती. राजास त्या प्रभावे भयंकर यातना न ओसरती, पाहुनी वचना सांगे लीनतेने त्यांना सोडा त्रागा. अहंतेचा पोरास्तव का होता चिंतित, सकल चालक साक्षात सिद्धिदाता निश्चित. स्वयंभू श्री गुरुवरा राजा म्हणे तयासी, हा प्रेरी दुष्ट शक्तीसी कैसे आवरवे. श्रीपादांसी सुचवा काही उपाय, पुरोहित म्हणे ब्राह्मण द्वारा अर्चावा. स्वयं दत्त खरा द्यावी दाने, श्री गुरुवरा पीडा हरेल संतोषिता. तद्दनुसार करिता राज्यज्ञाने, राज्यात चोरांच्या सुळसुळाटाने वाढे अस्वास्थ अधिक चेचितेने चित्ताग्रास्त. राजाही स्वप्नी पाही तो सवस्तर, स्वपित्तर अतिक्षीण दीन लाचार. म्हणतीन देशी साचार, श्राद्ध भोजन आम्हासी. प्रेत योनीतून उद्धार ते न आचरसी, धर्म यथार्थ वाढविसी रे अनर्थ. दंबाचरी मग्न तू राजा तेने चित्ती, तव उपवर कन्याभूत बाधित होईन करी थै थयाट. अति उन्मत्ती होई एवं घेरले संकटाने, राजाशी अति चिंता मनी. तैसेची राज पुरोहित भूनी, घडती नाना उत्पात. शांत सुशील पत्नी क्रोधवती, घेऊन भांडे शिरावती. फोडी पुत्र खांबावरती, बांधे गवत दे खाण्यास न खाता. पोळवी तयाशी अर्चक ब्राह्मण येता घराशी, पाती धुमाकुळी भूताशी. भयानक प्रेत चेष्टा, घाबरले ब्राह्मण सारे. भूत प्रेत म्हणती करो छळले, राजाने पापाने सारे. धन दक्षिण्यांच्या वामवर्गी एवं राजा, ब्राह्मण पुरोहित होता सारे अत्रिस्त. पश्चापे ते शरणांगत होती ते श्रीपाद चरणी. तारी तारी महाराजा दयाळू श्रीपाद राजा, स्वकर्म पावलो दारुण सजा. माया मोहे नाग विलोरे, अगा करुणा घना जरा देई येऊ द्या ना. आली संकटे नाना उदरी गुरुराया, जाणून तुझ शुल्लक पोर. उपेक्षिले वंचिले अपराध थोर, परी धावरे सत्वर. आवरी आपुली माया, बेसुनी अहमतेच्या गाडीत. धावता वासना जाळीत, अडकलो व्याकुळ चित्त. त्रातान अन्य कोणी दिससी जरी तू पोर. महिमा तव अपरंपार, वेदवर्णिने लाचार. थकुनी म्हणे नेती नेती, तेथे आमची कोण गती. स्वखल निशील जीवमती, तू शरणांगत वत्सल. श्रीपती धाव पावरे दातारा, तुझविन कोण सोडविता मंत्र. तंत्र न देवता आशुतोष, तुझ म्हणता कान पावसी. श्रीपादा ब्राह्मण राजा पुरोहित, श्रीपाद चरणी लोटांगण. घेता देखुनी करुणा घन, व दत्त धीर धरा भाविको. सारेच सेवक सृष्टीत व्यर्थ, अहंकाराची मात. प्रसन्न होता मी त्वरित, शुभ फल मिळे भरपूर. अप्रसन्न असता अल्प फळ मिळे कर्मानुसार केवळ. अंतर्बाह्य जो विमल सो जवळ, पावे सुफल मत कृपे. मीच हा स्वयं दत्त देवी, कालाग्नी स्वरूप. कलयुगी जीवनाधार्थ प्रकटलो श्रीपाद वल्लभ रूपे. जे मज भजती श्रद्धेने सद्भावे, कर्तव्य चरणे प्रेम नाम कीर्तन. प्रसन्न तयामी सर्वदा असता, धन दौलत संपत्ती गर्वन धरावा चित्ती. वाम मार्ग कमविता मी, पीडा करीती दारुण. तेने दुःख क्लेश कंती, वैमनस्य अपापार भवा. शांती उपजे श्रीपाद वल्लभ चिती. स्मरता वारिता पाप ताप. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तात्रया दिगंबरा, म्हणून भस्मा होता पाप. असत्यासी सत्य मनसी, सत्यासी असत्य ठरवू पासी. तेने गुणे यातनेसी होई वाढ तीव्रतेने. श्रीपाद सर्वांधार सकल रूपे मीची साचार. करीतो तयाची निंदा मत्सर, पावेल ती धारुण कष्ट. तो धरुनी असद्भाव मनी, जरी रचाल कर्मकांड. जीवनी तरी अंतकरणी, पस्तावाल त्या योगे. मत्सर कोणाही जीवाचा न धरावा, त्या हृदयस्थांचा सद्भावे. मधुर वाचा लावावी, गुण कीर्तनी जाऊनी. श्रीपादांशी शरण करिता अध्याय पठन. पूर्वजन्म कर्म दोष निवारेल घडे तत्कृतीने. हजार गायी दान केल्याचे पुण्य लाभे. इत श्रीपाद चरित्रामृत शंकरपट संमंत ग्रंथ. श्री स्वामी समर्थ अवतार धारक परम पूज्य गुरु मावली चरणन पस्त नमस्तु. अध्याय 22 समाप्तम. अध्याय 23. श्री गणेशाय नमो नमः. ओम नमो नमो श्रीपते. जय जय जगतपते. आदि मध्यांत
वृद्धीने करुणी तू अकर्ता श्रीपाद श्री वल्लभा दयाळा अनाथनाथा कृपाळा भक्तजन वेल्लाळा अह तू कुदया सिंधू अंगा शरणांगत तारका भक्तजन परिपोषका दीन जनोद्धर कारका भक्तजन कल्पोतरी असशी तू भक्तभिमानी उधार कैवल्यदानी साक्षी तू सर्वांना करणी असंग अद्वय तुची तू भगवत चिंतेने बाट चाली यज्ञ पुण्य पावलो पावली ऐशी शंकर भटजीची चाले श्रीपाद सर्वांगत होड मनी श्रीपाद दर्शनाची ऐकता वार्ता कुरूरपुराची जेथे वस्ती श्रीपाद स्वामींची उतावीळ मन दर्शनांसी मार्गी लागले गुहाळ उसांचे तेथे आदरे रस पानाचे आग्रह भल्या शेतकऱ्यांचे श्रीपाद भक्त जानुनी बहो नाव तयाचे मल्हादी नारायण चौधरी तो ब्रापांनु युलुसी जाण ओळखे एका गावाची म्हणून प्रेमादरणे संपूर्ण परिस्थिती वशात गाव सोडून जाता पिठापूर आपण अतिथ्य बापानुलूचे पूर्ण अनुभव भाग्यवन तो अनुभवतो स्वमुखे आपण सांगे शंकर भटासी नारायण अतिथी दयाचे अनुभव परम संतोष वाटला बापांलू म्हणती मजसी प्रारब्ध भरे पोटाशी प्रतिपाळी तो त्रैलोक्याशी उपेक्षिना भक्तांते घ्या वस्त्रात मूठ भर कुळथांशी प्रयाण करावे पश्चिम देशी अनुभव देवदयेशी योगक्षेम पावून घेऊन तयाचे आशीर्वचन आणि श्रीपाद दर्शन आरंभला प्रवास तेथून पश्चिम दिशे लागून पीडान हो शुद्धा देशेची अयाचितपणे अन्न पाण्याची घडे व्यवस्था श्रीपादाची लीला दिव्य चित्त प्रवशले कर्नाटक प्रांती तव देखील गरीब वस्ती एक वृद्ध दंपती देखील चौधरी जातीची पुत्र तयाचा स्पर्श दर्शाने स्नुषा कृष्णा नदीत पुराने जाहली मृतदेव योग्याने संतान अन्य काही निराधार परी सात्विक दंपती मदत शेजारी करीती अतिथी तयाचे सांगू किती राहणे योगाने बहु घडली काही सेवा तयाचे तेने बंधने आपुलकेची सहज आली श्रीपाद लीलेची सांगू किती गहनता प्रेम मजस्व पुत्रवंत त्याचे मज ते माय बापवत प्रेमाचे घेता निरोप तयाचे अश्रू येती नयनात कुडीद सहज घेतलेले टाकिले तो आश्चर्य घडले येई ज्योतिष्य ते वेळे कथन करी अद्भुत अतिथी हे हाये जरी अमंगल सूचक खरोखरी संगे यांच्या दारिद्र्य घरी येईल निश्चयी ते ऐकता ज्योतिषांची वात्सल्य न घटे त्यांची माता पित्या समान त्यांचे लक्ष असे मजवरी विचारेती ते ज्योतिषांची सांगा पंडितशी परिहाराशी देवासम अतिशी पूजने अशी शास्त्रज्ञा तुम्ही जाणत असा मंत्र तंत्र जेने देवता प्रसन्न निवारिती अवघी दुरुत करा हा उपाय भूदेवा म्हणे ज्योतिषी यास उपाय यज्ञानेच तरुणोपाय पंच महायज्ञाने अद्भुत होईल यज्ञाने मंगल वृष्टी जेने संतोषी सृष्टी या कर्माविना कष्टी कर्मबंधन घडीत असे अतर्क श्रीपाद लीला वृद्ध दंपती करवती यज्ञाले निवारिले तेने दुष्टादुष्ट दोषला घडले पवित्र दर्शन गाय वेद ब्राह्मण जन पतिव्रता दानशूर जन सत्यवादी याचेने सृजन चाले पृथ्वी मातेची जितके पंथ संप्रदाय मत वेदातून त्या उगमनेची ते सर्व कल्याणाचे ज्ञान स्पष्टी प्रकाशिती वेद सारे तपे ज्ञाने ब्राह्मणी पुरावे सत्कर्मा लागून तेने सामर्थ्य भ्रूमातेसी जाणी लाभे प्रेय श्रेय इच्छुका पतिव्रता पतिव्रत्याने धर्मरक्षण करी त्याने कृतार्थ स्पष्ट समष्ट समृद्धीने नटधरणी माता ही सत्यभाषी आपल्या तपाने भरी भूलोक मांगल्याने यश नादे निश्चतेने आनंद भूदेवता ही दानशूर वाढवी समृद्धीतेने अधिकच उदार बुद्धी प्रतिष्ठा शांती सिद्धी प्रिय जे श्रेयदायी निर्लोभी आपुल्या चरणाने माधुर्व वाढवी दाने आपुलके लाभे सकळा यज्ञाने महापुरुष बापानुचार्य लुनी घडवून आदर्श यज्ञाने केले आम्हा धन्यजनी साक्षात श्रीपादा सम्मुख यज्ञ होई सांग संपूर्ण निर्विघपणे परिपूर्ण आनंद सकळा उद्दीर्ण करी यज्ञ पुरुष श्रीपाद वृद्ध दंपती मज मुलापरी सांभाळतो परोपरी परी बाहू बंद त्याचे मत्स्यपरी रुचेना तयासी हे होते शेत मुरुचीचे कुंपून तया ताडी वृक्षांचे गौड रस नेती तयाचे यथाकाल तेथून यथासंभव सेवा वृद्ध दंपतीचे करिता सापडली चोरी त्यांची गाडीत भरली मिरचीची पोती बळे न्यावया 10 लोक ते पाहून मी एकटा जाणून पकडली चोरी म्हणून शिर जोर होऊ पाहती तव घडिले आश्चर्य थोर अचानक अस्वल समोर जे ताडीस पिण्या झाडावरा होते गेला ते दवा अस्वलाशी त्या पाहून भाऊ बंद पडती भीतीने श्रद्धेने श्रीपाद नामस्मरणी बैसलो बैलगाडीत गाडी मिरची पोत्यांची धैर्य मी आणता नामस्कीर्तानीचे धून ऐकन अस्वलाची धुंदी जाऊन शांतते गाडी मागोमाग चालत येई ते घरा निकट शेजारी आश्चर्य करीत भय दुष्कृत्य घडेना नित्य आमचे श्रीपाद भजन तन्मयतेने ते करी श्रवण मत्सर सरी भाऊ बंदासी जान धाक त्या अस्वलाचा
श्रीपाद कीर्तनी आनंदाने अस्वलाचे पाहून नाचणे, तेवी शेत राखणे पाहून दौग अवघे प्रावून श्रीदत्त नाम प्रभाव गळावा मत्सरी स्वभाव परी काहिनी मांत्रिक प्रभाव पाहुनी त्या पाचिरेले मंत्र सामर्थ्य ते अस्वलासी करी मृतप्राय त्या प्रभावासी लुबाडी ग्रामस्थाचे धनाचे रडतसे अस्विल दिन घडे सत्संग नामस्कीर्तन त्याशी पूर्व पुण्य प्रभावाने दीननाथा करुणा घना केली कृपा अस्वलावरी जाणे संकलाचे अतर तत्व सर्वाशी आदर परी भक्तवत्सल निरंतर श्रीपाद श्री वल्लभ गुरुमूर्ती सद्भक्तासह आम्ही सारे दत्त नामस्कीर्तन त्वरे आरंभिता घडे खरे कल्पानितात आश्चर्य शक्ती भाव अद्भुत श्रीपादांचा ऐकून घोष सकीर्तनाचा सचार अस्वलांशी त्याचे प्रेमे नाचे ते धवा घडे परमाचार्य त्या समयी अस्वल मनुष्य रूप होई तांत्रिक अस्वल देही पाहती अवघे जण दोरुनी बांधुनी अस्वलांशी वनात सोडती तयांशी अस्वल मानव देह हे सर्वांशी सांगत असे स्वकथा सावकार मी गतजन्मीचा अतिलोभी पैशांचा चक्रवाढ व्याजे दयाचा बहुवाढ हव्यास धनुवलांचे जुलुमाने कधी लोभाने कपटाने जाहलो अस्वल त्या योगे व्हा सावत लोभी जनी घडले मज श्रीपाद दर्शन लाभला अनुग्रह जाण तेनी याची जन्मी पावन श्री अनुग्रह पूर्व पुण्याईने घडे पूर्व पुण्याईने सत्संग यत्न टिकविता लाभला अनुग्रह टिकवता तो अभंग तेने रंगे अतरंग कोई कृतार्थ जीवन तांत्रिक मांत्रिक क्रूर कर्मा धन लोभास्त अधर्मा नेने तो स्वहित वर्मा छळी श्रीपाद भक्तांशी भक्ताभिमानी श्रीपाद खास सीमान तयाच्या वात्सल्यास उधरती ते स्वभक्तास लीला मात्रे करुणिया करावे सृष्टींचे रक्षण आणि दुष्टांचे शासन हे बिरीत तयाचे जाण अनुपेक्षित भक्ता कदा काळी श्रीपाद स्मरणी तया जोडी सत्संगाची आवडी श्रद्धा भावे जो सेवा जोडी अतिप्रिय तो तयांना पश्चाताप तयास पाप कर्माचा भोगला दंड तयाचा मग धरे पंत सन्मार्गाचा असे विरडा ऐसेही भक्ता संगाने ऐसास लागतो श्रीपाद भक्तीस तेने पावे उत्तम गतीस कृपाळू श्रीपाद स्वामी पुढे कथा अतिवेदक आतुर जेत भाविक संतोषती रसिक श्रीपाद कुपार असे सद्भावे वाचितो अध्यायास धनाकर्षण शक्ती लाभे तयास भजता श्रीपाद वल्लभास काय उने तया श्रीपाद चरित्रामृत संमंत शंकर भट ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतार धारक परम पूज्य गुरु मावली चरणपस्त नमस्तु अध्याय 23 संपूर्ण अध्याय 24 श्री गणेशाय नमः श्री गुरुराया तव कृपा कुर्म दृष्टी करी कैवल्य मृतवृष्टी लाभे प्रसन्नतेसी संतुष्टी सहज नंद घना तव आज्ञेच्या धाकात पंच महाभूते वर्तत माया नर्तकी नाचत लीला विनोद तार्थ तुझी या घनाहून जे गहन प्रभो ते तव भजन जेने संपूर्ण समाधान अनन्य ते तव पदी श्रोते म्हणते अद्भुत करणे श्रीपाद वल्लभाच्या लीला स्मरणेने तहान भूक नाठवे मनी दाटे उल्हास अंतरी पुढे कथा वर्तली कैसी झाले काय नररूप अस्वलासी तोची ऐका सावधानतेशी रसिक भाविक श्रोत्या हो भक्तासवे नामस्कीर्तनाची नाचे नररूप अस्वल अंगणी डोलती तीन नाग तल्लीनी येऊन ते अकस्मात पावे नररूप अस्वल पंचतत्वास तीन नाग त्या मृतदेहास करून 3 प्रदक्षिणा गेले आले तैसे ते मृतदेहास शाश्वत संस्कार करून श्रीपाद नामलीला आधार रहती ते नाग सोबती साचार दत्त भक्तन भय त्यांचे अभक्त दुर्जन व्यक्तीस वाटे त्यांचे भय खास न येती ते घरास कुसंग टळे सहजी जमीन त्या वृद्ध दंपतीची हडपली भाऊबंधांनी त्यांची पंचमते त्या विवादग्रस्तेची सुनावणी पुढे होईना होई एक वारुळ त्यात येती दूध नैवेद्यास पूजनार्थ श्रीपाद स्मरणे दूध अर्पिता तेथ काही नवल वर्तले हे 3 नाग वारुळातून येऊन करीती दूध प्राशन ते पाहून ग्रामजन पुढे न येती भीतीने ते समयी मांत्रिक गावात येता सर्वांची सांगत अतिविषारी साप यवक्यात मंत्र बडे गरुड चिन्ह असते पाहून असामान्य बळ तयाची विशेष गरुड रेखा हस्तावरची द्रुत प्रतिष्ठित भक्त साचे पाचरती तयाशी संकट त्या 3 नागाचे म्हणती निवारावे त्वासाचे तो सभवती वारुळाचे लावी अग्नी ते धवा आगी जवळ त्या बसून विचित्र हावभाव करून मंत्र म्हणे फुटे फुटे त्वेषाने पाती सर्व उत्सुकतेने विनविले आम्ही तयाशी सर्पतेन पिडती कोणाशी मारिता त्या पापांशी लागेल फेडावे तुम्हा तेन ऐकती कोणी आम्ही स्तिविले श्रीपाद स्वामी निरपराधाचे रक्षण म्हणे श्रीचरणी ही प्रार्थना मंत्र प्रभावे वारुळातून येती सर्प बाहेर पाहून अचानक मांत्रिक बळे होशीन सर्प न येती त्याच जवळ सर्प जाती जेथे निघून तो अग्नी होई शीत आपण अग्निदेवता देई जान मार्ग श्रीपाद आज्ञेने पाहुनी दुष्य चमत्कार पळाले मंत्रिकांचे अनुचर दुष्कर्म पेरी पुढारी पुत्र मृत अंध सर्पदंश बहु उपाय मांत्रिक करी परी न चाले तयाची थोरी गरुड रेषाजी अस्तावरी लुप्त होता ते मृत होई अगाध श्रीपाद लीला जो भक्तावि जागे सर्वदा सर्व मंगला कारण कृपा तयाची नास्तिक गेले चक्रावून दुर्जन हतबल हबगले मनातून संकट गावावरती जाऊन रडू लागले
सर्व ही विनती आम्हा नाना परीने म्हणती भ्रमेला कुसंगतीने राखावे आम्हाशी काकुळतेने सांगती सारे आम्ही न तांत्रिक मांत्रिक श्रीपाद चरणीचे असू सेवक शरण श्री चरणी अनन्य गतिक तारणहार श्रीपाद प्रभू स्तुविया त्याशी भक्तीने प्रेमा नाम कीर्तन अपराध न मानिता करुणा घने क्षमा की जे सर्वांशी मांत्रिक मृत देखुनी गाव अवघे भयग्रस्त पाहून भाऊबंद कापती भीतीने थरथरती ते धवा करिता मंत्रिकास अग्निसंस्कार श्रीपाद कृपे त्यास चैतन्य संचार ओरढे अग्नि भय साचार येई तो बाहेरी दुष्ट भाव मंत्राकेकांचा जळला त्या अग्नित साचा शुद्धात्मा जो मुळीचा होई प्रकट ते धवा अग्नि पश्चातापांचा अंतरी छळले सर्पाशी परोपकारी संन्यासी संत महात्म्यांशी या दूरीनं पाहिले कधीही येई तो प्रतिष्ठित प्रमुखा घरी स्तवी श्रीपादांशी खरोखरी दंत नामस कीर्तन या घरी आरंभले सहजचे असा पाहू देव कोठे जो स्मरणे निवारी भक्तांशी अरिष्टे दयाघन परमात्मा गुरु वसंत उपायवनी सश्रद्ध सकामनी राहुनी अंतकरणी प्रेरी उद्भर गती नर नारायण रूपे यांची चालेली अखंडची तेने वाट सार्थकांची लाभित असे जीवाला वरद भक्तांशी सर्व काळ तो अंतरीचा निर्मळ निवारे तयाचे काल भय अनुरे कष्ट ही सत्ता आनंदी अनंत निवारी अवयांचे दुरित सांभाळशी शरणांगत वत्सापरी ममतेने जरी पतित शरणांगत न मानी खेद किंचित उद्धरित्या त्वरित स्वस्वरूप दानाने चल तीर्थराज ते विशेष निर्वाळीशी अवघे दोष सोडविशी यमपाश अमोघ कृपेने शन मात्रे सतत स्मरणी तव दंगे निष्ठा जयाची अभंगे फेडती यथार्ग पांग ते मात्या पित्याचे सत्वापासून दुरावलो जरी उद्धरिले समज खरोखर धन्य वै वैखरी तव पावन नामाने आठविता तुझ चित्ती नरसिती अवघ्या विपती लाभे सकळ संपत्ती तव कृपेने उधारा जरी नाना संकटे येती जीवनी अवचित्त सांभाळी तव लेकर आणते माय बाप दयाळू शिवद सुंदर सत्यरूपा सोडवी जन्म मरण खेपा स्नेह बंध अवघे कामा श्री गुरुमूर्ती श्रीपादा श्री दत्ता तुची श्रीपादा तुची शाश्वत सुखद कृपा वचन मोक्षप्रद लाभो सदा आम्हाला ऐसी स्तवी श्रीपादांशी करुणा घन हृदय कांशी तेची प्रकटी चिन्मय देहांशी भक्ता पुढती ते धवा सगन दिव्य शांतता भरली सबवता चिन्मयता सिद्ध योगी अवधूता पावन करी क्षण मात्रे कित्येक महासिद्ध समुदाय महायोगी अंश अवतार सदै किरणे ज्या सिच्च सूर्याची लय सर्वाशी त्या स्वरूपी होता अनन्य शरण श्री चरणा पांघर विधी श्रीपाद वस्त्र प्रावरणा दाटे अंतरी करुणा भक्तवत्सल मूर्तीच्या सहजानंदाच्या कल्लोळ उसळती अंतरी प्रेमळ सात्विक भाव दाटे केवळ स्मरण संतुष्ट श्रीपाद कृपे नाचे तो अत्यानंदाने दुमदुमले भवन जय जयकाराने प्रेमी नामस्कीर्तन वर्तले नवतेते मूत अंध त्या पुत्राशी लाभे जीवन निरमयाशी मांत्रिक होऊन संन्याशी गेला निघून तेथून या श्रीपाद कृपेचा महिमा केवी वर्णिवे पुरुषोत्तमा दर्शन प्रसाद कृपेतमा हरी स्वयंप्रकाशे जो वृद्ध दंपतीची जमिनी तयानच परतुनी देती न्याय पंचजनी दीर्घकाल प्रलंबित जो ऐसा पावन गुरुकथा निर्वारी सदभक्तांच्या वेता असो सदाचरणी माथा प्रेम भावे सत्तांच्या युवराज जे कैवल्यपुरीचे अत्यंत प्रिय भगवंताचे त्याचेने कल्याण जगताप पाप ताप निवारुणी वारोळी ज्या नागराज तीन येते औदुंबर तीन तेथून प्रभू कृपा प्रतीक मानून पूजती जन आदरे साधू संत त्या थांबून अनुभवती प्रभू कृपे वरदान नरसिंहाचे जे तपस्थान आद्यशक्ती निवास जो श्रीपाद प्रभूंचा नित्य निवास मिरवी अंग प्रत्यय फळास निवारी जो पाप तापास तो हा औदुंबर कल्पवृक्ष प्रिय हा श्रीपाद वल्लभाशी सानिध्य करिता उपासनेसी फल देई सिद्धीसी श्री कृपा साधका भावा सद्भावे वाचिता अध्याय लाभे ऐश्वर्य लक्ष्मी निष्कामाला गुरु कृपा कटाक्षशाला घडे ईश्वर दर्शन श्रीपाद श्री वल्लभ यांचे दर्शन ऐकता हा अध्याय श्रवण पठन करती इति श्रीपाद चरित्रामृत शंकर भट संमंत ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतारधारक परमपूज्य गुरु माऊली चरणपस्त नमस्तु अध्याय 24 संपूर्ण अध्याय 25 श्री गणेशाय नमो नमः ओम नमो सिद्ध योगेश्वरा मूर्तिमंद करुणाकरा अनंत कोटी ब्रह्मांडधारा चिदलासी नटराजा यात्रा शंकर भटजीशी कुरुवा पुरास मार्गी पाती विक्षिप्त श्री सकेश मोकळे करी बडबडीस भेसूर मुद्रेने जवळी त्यांच्या येता अत्यंत भय उपजे चित्ता बलिष्ठ क्रूर लाठी धरता पुरुष दोन मागोमाग विनवई ती पाया पडून करा संकटापासून रक्षण अनपेक्षित भयप्रद पाहून गडबडीत क्षण मात्र ते दूर परदेशात आपण वरी दुर्बल ब्राह्मण करी संकटापासून रक्षण
परिधैर्य एकवटून श्रीपाद स्मरण करून काही करून विचार ऐसा उमटे मुखातून बोल दृढसा नको घाबरू धर भरवसा श्रीपाद श्री वल्लभांचा आशीर्वाद लाभे काय करतील दुष्टजन श्रीपाद करतील रक्षण करी धैर्य धारण शरणांगता तेन अवरती दुर्बल गृहस्था मज देखून ऐकून दृढ वचन बोलती आश्चर्य लपवून हो बाजूस ग्रहंता श्री ही दुराचारी दंडू आम्ही 30 निर्धारी मध्ये कमंडता तू जरी पावशील दंड प्रसाद ऐकूनी धमकी तयाची उमटे वाणी धैर्याची अद्भुत शक्ती संचारचे अनुभूत ती मज लागी जन्मोनी ब्राह्मण हत्येचा वाटे परक्रम साचा परी झाडा या पापांचा या जन्मी फेडणे लागे जरी आचरता असेल वाल गलित गुष्ट लगेच कीव करावी खरेच बुद्धीचा तुमच्या या ऐकता ही दृढ वाणी जी प्रेरित दैवी आवेशनी गडबडले ते दोन आश्चर्य भयाने सारेच सत्य ते जाणले अचूक भूताते म्हणून भविष्य तरी घडती म्हणेल हा जसे करिता मनी विचार ऐसा उपजे पश्चाताप पैसा जाणून मज ज्योतिष सिद्धीचा सांगती स्ववृत्तात शास्त्र कोळी बंधू सखे परिमास मध्यरेखेचे पक्के जडे वेशन बहु पातके घडली व्याभिचाराधिक वनी पद्यास नसता युवतीस पाहता लाचावले मने व्याभिचारास झिड करिता तिने खास दुखावलाभिमान करिता पाठलाग तिचा घडे लाभ दर्शनाचा तुमचा योग कोण्या जन्मीचा पुण्य दोख खरा आजी करा शर्म अपराध सारे पतिता तुम्हीच तारणारे जानतसा भूत भविष्य सारे उधरा या खाईतून ऐकूनी भटजी सांगती दिली देवाने विवेक मती फळे कर्मानुसार मिळती काय संशयात येवती खास सदाचारी म्हणून तुम्हा झेडकारी दृष्टी तशी सृष्टी करी वाटे भ्रांती वशे पश्चाताप जरी दुष्कर्माचा जरी होतो तुम्हाच साचा परी अधिकार परमेश्वराचा क्षमा करणे न करणे परी सांगतो शुभ वार्ता अंतिम आधार जो वार्ता संकलाचा भरता श्री दत्त अवतारला त्रैलोक्य जे आराध्य जे केवळ कृपासाध्य चिदाकांशी सूर्य मध्य महायोगी सिद्ध करण्यापरी श्रीपाद वल्लभ नामे विहरे कुरुवीर प्रदामे सकल हृदय कामे पूर्वी अनन्य भक्तांची निज रूपी जरी त्रिमूर्ती दिसे नित्य किशोर मूर्ती पतित पावन ऐसे कीर्ती ऐकले संत मुख सावरले युवती ते सांगे आपल्या हकीकती पित्यावरती तुम्ही निश्चिते रक्षले मज लागे जन्मले उच्च ब्राह्मण कुलात झाले विवाह बालवयात पती मज अतिछळात दुर्भाग्य किती सांगू मनोभावे केली सेवा तरी भलतीची तो आरोप करी नायके स्व माता पित्याचे वरी रोजची छळे अत्यंत आभाळ पडता केसूळून जावे कोठे उठून बुडे अश्रुत हे जीवन सासू सासरे ते धवा मांडून मम कुंडली चित्र विचित्र पूजा केली मग अवश्य बोली स्त्री ही नीच जातीची नको पाहू हिची चर्या केले हिने अमंगल कार्या अवगुणी हो ही भार्या करी नपुसक तव पुत्रा जरी ही साकलिता जातील गृह दोष समजता मग लाभेल सफलता मम पूजा आचरणे मम सशक्त हिचा पती दुसरा विवाह निश्चित करिता अन्य कन्ये सेवे संतती होईल तव पुत्रांशी मानून ज्योतिषांचे खरे सासू सासऱ्यांनी तरे घालवले मज घरातून बरे झाला अत्यंत त्रास मार्गन मज काही उरला निघाले मी माहेराला आड वाटे मांत्रिकाला ज्योतिष कुभावनेचा पाहता कुवासना त्या नेत्रात मनी उसळे क्रोध अत्यंत भद्रकाली शक्ती प्रकट जणू मम शरीरी चपळाईने दगड म्हणा आला लागे अचूक माथ्यावरता तो तत्काल पंचतत्व गेला तेथीची शील रक्षणार्थ निर्धारी घडली गृहस्थ हत्या करी होते अशांत अंतरी काय करावे कळेना जाईन जरी माहेरी परी आई बाप जो वरी सांभाळतील मज नंतरी भाऊ भाऊजायांचे काय किती सांगावे दुःख कोणा हत्या मंत्रिकांची त्यांना जी मती ते सर्वजना लपेल ते कुठेवरी थकले अत्यंत विचार करून श्री दत्त प्रिय औदुंबर पाहून बसता ते निद्रागहन सहज आली ते धावावे जागे होता दिसे चमत्कार नाग दोन मज रक्षती साचार करिता त्या नमस्कारा गेले निघून ते दोघे कृतज्ञतेने श्री दत्तांच्या नामस्मरणाने वाचे घडे जायकले साचे वाटे श्रीपाद छत्र जरी असता दंग दंत नामी तेथे येई एक आसामी छायस्तव त्यास मी पुसले आशंकने ते धवा कोण तू हाय सरे जा येथून त्वरे अन्यथा एकाच पथपरे मारेन या मंत्रा कबरी माई रजक मी रविकास श्री दत्त भक्तांचा दास चाललो कुरुपुरास श्रीपाद प्रभू दर्शनार्थ तोषविना भक्त आता कळविना तेथीची वार्ता लीला रचती हा विदाता श्रीपाद वल्लभ श्री अवतारा इच्छा असेल तुझवर होईल इच्छा पूर्ण चालावे मज बरोबर जाऊ या कुरुपुरी दर्शनात श्रीपाद श्री वल्लभाच्या दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तव उतरले त्याशी ठेवू कसे विश्वासी श्रीपाद वल्लभाशी न जाणो सर्वता दत्तगुरु हाये ते जरी रक्षिले असते मजो परोपरी दत्तावतारी ते खरोखरी करावे सिद्ध तयानो आळवतो मी दत्तांशी न जाणो श्रीपाद वल्लभासी जावे तुम्ही
वर्तेसी नसता घडेल प्रमोदो ऐकूनी तो मम वचन करीत श्रीपाद नामस्मरण गेलो ते निघून भक्त रविदास त्या औदुंबर तळी टेकडीवर बैसले पद्यासन अंतर दत्त घ्यानी आतोरतोवर दुष्ट आले हे दोघ कामी कुबवणे मज पाठी लागली ही अति कष्टी रक्षिले तमच मोठी कृपा मजवरी म्हणे साधवी कृतज्ञतेने गृहस्थ ऐकुनी पश्चातापाने शंकर भट भक्त विनयाने सांगती तया प्रति श्रीपाद प्रभू कृपेने माते रक्षिले तुझ निरुते सकलांत तर्यामी ते कालातीत सगुण ब्रह्म घटना विविध कालात दिसे कार्य साक्षात परी कारण स्थित त्यात असे सर्वदा कायन दिसे कारणा वाचून श्रीपाद सर्व कारण जाण कार्य रूप आपण माया मात्रे वाटे हो बडे खूळ कार्य करण्याचा लाग न येथे कल्पनेचा शिवेची ना बुद्धीचा हात ही जयासे ज्ञान लाजुनी उर्मे तेथे अज्ञान हे दैके भ्रमे अनंत रूप अनंत नामे जाणू जाणू वेजा स्वते फाटली जिव्हा शेषांची सरली वाचा वेदांची तेथे सामान्य भक्तांची काय विद्वता श्रीपाद स्वयं प्रकाशी जाणती स्वयं स्वतःशी नामस्मरणे अनुग्रहांशी पावती भक्तजन सरती तेने सारे कष्ट ज्ञान होई अपैसी स्पष्टी अंतकरण सदा संतुष्ट अनुग्रह बळे तयाच्या लाभे भक्त संग तयाना युवती सह ब्राह्मणांना प्रेमे श्रीपाद कीर्तना आरंभ तिथे सारे पश्चाताप जलाने धुतलीय तयाचे अंत करणे अंतरीच्या आतरतेने उमटे नाम मुखासी ऐसे ते चौघे गण निघाले कुरवरपुरा लागून मुखी नामस्मर्तन कीर्तन चाले पावलो पावली अंतरीची भवगंगा करी सहज पापभंगा कृतज्ञ बोली अभंगा चालली सच्चिदानंद सागरी श्रीपाद वल्लभ सच्चिदानंद मूर्ती भक्त वत्सल्येची कीर्ती जयाची होता स्फूर्ती आनंद लहरे अंतरी श्रीपाद कृपा झाला गोळा ऐसा भक्तांचा मेळा करीत कीर्तन सोळा चालला कुरवर पुरास भक्तीने सार्थक जन्माचे सत्संग साधन लाभे भक्तीचे त्यास तो आशीर्वाद मिळे श्रीपाद श्री वल्लभाचा सिद्ध पुरुषांचे मिळती तो हा अध्याय जो ऐकती पठन श्रवण करती त्याशी लक्ष्मी त्यांच्या घरी वसती इति श्रीपाद चरित्रामृत शंकरपट संमंत ग्रंथ ही स्वामी समर्थ अवतार धारक परमपूज्य गुरु मावली चरणनपस्त नमस्तु 24 संख्या 25वा अध्याय 74. तर इथे मित्रांनो 22, 23, 24 आणि 25 4 अध्याय आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकले आहेत. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे 4 अध्याय भगवान श्रीपाद श्री वल्लभाच्या दत्त अवतारांच्या कथांचा अध्याय आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट्स बॉक्समध्ये श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा कमेंट्स बॉक्समध्ये जय जयकार नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्री महाकाल.